ठीक आहे प्रियांनो, आपण गुडघ्यावर यायचे कष्ट घेऊया आणि प्रार्थना करून या सभेची सुरुवात करूया. प्रिय पित्या, तू आम्हाला परत एकदा एक संधी दिली आहे तुझ्या वचनातून खोल सखोल गोष्टी ऐकण्याची, शिकण्याची आणि आचरण्यात आणण्याची. अनेक विपुल आशीर्वादाने तू आम्हाला भरलंस प्रभू. आमच्या सोबत तू आज होतास. आमच्या सोबतच नाही, परंतु आमच्या कुटुंबासह, आमच्या प्रियजनांसाठी तू होतास. त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. देवा धन्यवाद म्हणतो, कारण का देऊ तर आम्ही तुला काही शकत नाही प्रभू, परंतु जे काही तू करत आहेस त्या गोष्टी मुखाने कबूल करतो प्रभू, की तू चांगला आहेस. तुझी सनातन कृपा आमच्यावर आहे आणि तू चांगला आहेस म्हणून आम्ही पापी मनुष्य या भूतलावर जगत आहोत. पित्या, अनेक असे आशीर्वाद आहेत ज्यांना आम्ही जर मोजले किंवा त्याची मोजणी केली तर हे आयुष्य देखील पुरेशी पडणार नाही प्रभू. परंतु ह्या स्टडीची सुरुवात करत असताना आम्ही सर्व तुला विनंती करतो की तू आमची ही प्रार्थना कबूल करून घे, हे आभार प्रदर्शन कबूल करून घे. तेवढंच नाही प्रभू, परंतु हे आभार प्रदर्शन करत असताना प्रभू तसंच आम्हाला जीवन जगण्यास मदत कर. आम्ही वारंवार पापात पडतो, चुका अपराध करतो, मग डोक्याला हात लावतो, रडतो. प्रभू, तसं न जीवन जगता चांगल्या गोष्टी आमच्याकडून करून घे प्रभू. चांगल्या गोष्टी आम्ही करो, चांगले विचार धरो आणि ज्ञानापूर्वी किंवा ज्ञानाला धरून आम्ही प्रत्येक गोष्ट करावं आणि तुला उंचावावं, ह्यासाठी आम्हाला मदत कर. जे काय आम्ही स्टडी आता घेत आहोत, करणार आहोत, तुझ्या वचनातून जी वावपाव करणार आहोत, त्यामध्ये फक्त तू आणि तू उंचवला जाव प्रभू. आणि ह्या सर्व स्टडीद्वारे आमचं आध्यात्मिक जीवन घडावं, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो प्रभू. हे पित्या, माझी मराठी इतकी चांगली नाहीये, परंतु बोलणारा तर तुझा आत्मा आहे प्रभू, आणि तुझ्या लेकरांना प्रेमाची भाषा समजती. ह्यासाठी प्रभू तू सहाय्य कर, मदत कर. आणि जे का आम्ही शिकू त्या सर्व गोष्टींमध्ये तुझ्या जवळ आम्ही येत आहोत हे आम्हाला लक्षात येऊ दे. ही प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो ऐक. आमेन. 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 ठीक आहे प्रियांनो, तर गेल्या 2-3 दिवसापासून आपण भीतीबद्दल शिकत आहोत. फिअर. कोणी आजच्या बायबल स्टडीचा चांगल्यारीत्या मथाळा वाचेल का? येस, वाचा. भीती. पृथ्वीवर असताना तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटावी अशी गोष्ट. आमेन. आमेन. थँक्यू. तर पृथ्वीवर असताना प्रियांनो एक अशी गोष्ट आहे, देवाव्यतिरिक्त, देवाचं तर आपल्याला भय ठेवायचं आहे, पण पृथ्वीवर असताना एक अशी गोष्ट आहे ज्याची आपल्याला भीती असावं, सतत आपल्याला भीती असावं. कोणी सांगू शकतं की ती काय गोष्ट असू शकते? कोणी गेस घेऊ इच्छित आहे का? बोला बोला. परमेश्वराचे विचार. थँक्यू. थँक्यू. येस विशाल भाऊ, आपण काल 2 दिवस आपण हेच शिकलो, परमेश्वराचं भय काय आहे. पण मी म्हटलो परमेश्वराच्या भयाच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर असताना अशी काही गोष्ट आहे का ज्याच्याबद्दल आपण भीती बाळगली पाहिजे? आहे, एक गोष्ट आहे. ती कोणची आहे तुम्ही सांगा. येस, बोला बोला बोला. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. मरणाची भीती. मरणाची भीती. ओके, जवळपास आहे कुठेतरी तुम्ही, मानस्विनी आंटी, ताई. स्वतःला वाईट गोष्टीपासून वाचवणे, म्हणजे नाही का, एखादं खोटं किंवा असं वाईट करण्यापासून जर करेक्ट करेक्ट. झालं आपल्याकडून तर भीती. येस. आमेन आमेन आमेन.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. मीनाताई बोला. न्याय निवाड्याची. न्याय निवाड्याची भीती. ओके, ओके. खूप जवळ आहात तुम्ही पण. येस. हात वरती केलेले भाव बहिणींनो पटापटा बोला, नाही तर मला बोलता येणार नाही. पापांची भीती. आपण आपल्या हातून पाप घडलं तर म्हणजे त्याची भीती. आमेन, आमेन. बरोबर आहे, बरोबर आहे. मेघराज दादा. हाँ सलाम. सार्वकालिक जीवन गमावण्याची भीती. हा, आत्ता बोलले ना बरोबर. सार्वकालिक जीवन गमावण्याची भीती. असावं प्रियानो, ही भीती असणं लय गरजेचं आहे. मला वाटतं खंडागे आंटीचं पण हेच उत्तर होतं. त्यांनी हात खाली केला. थँक्यू समजदारीबद्दल सर्वांना. प्रियांनो, देवाला घाबरायची तुम्हाला गरज नाही. देवाचं भय असणं महत्वाचं आहे. देवाला घाबरत घाबरत जर आपण जीवन जगलं तर स्वर्गात कसं जगणार आहोत? त्याच्या समोर आपण जगू शकेल का? नाही, नाही. नाही जगू शकणार. देवाची इच्छा नाहीये की कोणी त्याला असं नाही का एकदम घाबरावं, टरकावं की अरे देवाला, अरे देवाला. नाही, देवाची ही इच्छा नाहीये. शास्त्र आपण 2 दिवसापूर्वी शिकलो की परिपूर्ण प्रेम भीती घालून टाकतं. परिपूर्ण प्रेम हे परमेश्वर आहे. परमेश्वर प्रीती आहे. तर परमेश्वराचं आपल्याला भय ठेवायचंय. पण या भूतालावर असताना तुम्ही हरवलेली व्यक्ती असो, ख्रिस्तात नसो किंवा तुम्ही ख्रिस्तात असो, सतत आपल्या डोक्यावर ही भीती असली हवीये की बाबा रे, मी जे करतोय त्याच्यामुळे माझं तारण गमून बसणार तर नाही मी. मी जसा वागतोय, जे काय मी निर्णय घेतोय, मी माझ्या स्वतःलाच तारणापासून वेगळा तर करत नाही. तारण प्रभूंनी दिलंय ओके आपल्याला, पण मी काहीतरी करून काहीतरी वेगळं त्या मार्गावर तर नाही जात. ह्याची भीती तुमच्या माझ्या डोक्यावर सतत असली पाहिजे प्रियांनो. तुम्ही कल्पना करा, कोणी पण इथं तुमचं डेट ऑफ बर्थ सांगा बरं. कोणी पण डेट ऑफ बर्थ सांगा, इयर सांगा. चला लवकर बोला. 12/12/91. 12/12/91. 1991. यस. ओके. कोणाचं डेट ऑफ बर्थ आहे? माझा आहे. ओके. तर प्रियांनो विचार करा, तुम्ही विचार करा. सुनीताताई 1991च्या पहिले तुम्हाला माहिती होतं का तुम्ही कोण आहात, काय आहे, कुठून आहात? नाही. तर ख्रिस्ताच्या सत्यात आपण समजतो की 7 जन्म आहे. आपण 7 जन्मापूर्वी गाढव होतो, मग मांजर झालो. हे सर्व नाहीये ख्रिस्तात. ख्रिस्ताच्या वचना आधारित जर पाहिलं तर हे सर्व मूर्खपणा आहे, हे खोटेपणा आहे. तुम्हाला मला जीवन दिलं आहे परमेश्वराने, आता आपण जिवंत आहोत. हे सर्वात उत्तम, सर्वात मोठं सत्य आहे. आमेन. आमीन. आता प्रियानो, माझ्यासोबत 2 मिनिटं कल्पना करा. सुनीताताई 1991च्या अगोदर नव्हते. आता सुनीताताई आहेत. साल कोणचा चाललाय? 2025. 2025. समजा देव असं कधीच करणार नाही किंवा कधीच असं त्यांच्यावर होऊ नये, परंतु काय कारणास्तव ते झोपी गेले. 2025 पूर्णच झाला नाही त्यांच्या बाबतीत. आणि मग त्याच्यानंतर काय नेक्स्ट? प्रभूचे येणे. आणि त्या मधोमध काहीच नाही. बरोबर आहे? आता हो जर बरोबर. सुनीताताईंनी खूप चांगलं ख्रिस्तात जीवन जगलं असेल तर नक्कीच प्रभूच्या
प्रभूची वाणी त्यांच्या कानावर पडणार आहे, ते उठणार आहेत, ते स्वर्गात जाणार आहेत. बरोबर आहे? बरोबर. जर असं नाही तर ते कधी उठणार मग शेवटी? न्यायसमयी. त्यांच्या वेळेस. येस. आपला देव कोणाचा न्याय करत नाही, पण न्यायाचा दिवस आहे. न्यायाचा दिवस आहे. दोष लावणारा पण आहे. पण त्या दिवशी जर सुनीताताई आज पापात ते जगले आणि पापातच मेले, सॉरी माझी लँग्वेज इतकी खास नाहीये, मराठी इतकी काही चांगली नाही, पण मी एकदम सामान्य माणसासारखं बोलतो किंवा गावठी माणसासारखं बोलतो असं पण म्हणू शकता तुम्ही. ज्याचं शिक्षण मराठीत झालं नाही असं पण म्हणू शकता. पण जर त्यांनी ख्रिस्तात कधी त्यांनी पाऊल घेतला नाही, ख्रिस्तात ते वाढले नाही, तर ह्याचा अर्थ काय आहे की 1991 टू 2025 इतकंच त्यांनी जीवन पाहिले. शेवट न्यायचा दिवस. त्याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणजे 1991च्या अगोदर सुनीताताई नव्हते आणि 2025च्या नंतर न्यायनिवाडाचा जो दिवस होता त्या दिवसापर्यंत होते. त्या दिवसापर्यंत पण बेशुद्ध अवस्थेत होते. टोटल बेशुद्ध, ना विजन, ना ड्रीम, ना काहीच. आणि त्यानंतर नाही. तुमची कोणाची इच्छा आहे का त्यांच्यासोबत असं हो? सुनीताताई, तुमचे कोणी दुश्मन वगैरे आहेत तिथं? नाही. नाही. आहे. प्रियांनो, पर्सनल प्रश्न आहे. तुमची इच्छा आहे का तुमच्या सोबत असं होत? बऱ्याच जणांनी डेट ऑफ बर्थ सांगितली नाही, लय तुमचं वय वाढत आहे म्हणून लपवत राहिलाय. पण तुमची कोणाची इच्छा आहे का तुमच्या सोबत असं हो? नाही. कोणाचीच नाही इच्छा तशी. भीती वाटते ना? हो. 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 हे सर्वात मोठं हॉरर फिल्म आहे. ही सर्वात दुःखाची बातमी आहे आणि हे दुःख जर तुम्ही स्वर्गात नसले ना, हे दुःख पित्याच्या अंतःकरणात सतत राहील. आणि आपण स्वर्गात नाही आहोत ते आपल्यामुळे का देवामुळे? कोणामुळे सांगा बरं? आपल्यामुळे. आपल्यामुळे. आपल्यामुळे, आपल्या हट्टामुळे, आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे. आणि ही भीती प्रियानो, ही भीती सतत तुमच्या माझ्या डोक्यावर असावं. आता काय जणांना हे आवडत नसल, हिल स्टेशन, हे सत्य. काय जण आहे तिकडं ज्यांना हे डायजेस्ट होत नसल, त्यांना अजून एक जन्म हवाय. जर मी मनुष्य बनून चांगला नाही जगलो तर मी पुढच्या ह्याच्यात गाढव बनेल, पण मला अजून एक जीवन पाहिजे. नाही प्रियांनो, ख्रिस्तात जे वर्तमान सत्य आहे त्यानुसार असं होत नाही. हेच तुमचं जीवन आहे आणि ह्याच जीवनात असताना तुम्हाला देवाच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायचा आहे. ह्याच जीवनात तुम्हाला पश्चाताप करून पापापासून वळायचं आहे. आणि हेच सत्य आहे, हाच मार्ग आहे आणि हाच मार्ग जीवनाला घेऊन जाणार आहे. कोणचीच मूर्ती कामाला येणार नाही. किती पण आपण जगात मिळवलं, किती पण काय केलं, पैसा ते आपल्या कामी येणार नाही. कारण का आपण नग्न आलोय, नग्न जाणार. प्रत्येक जण मातीद्वारेच घडवला आहे, प्रत्येक जण मातीतच जाणार. पण त्याच्यावर मात करण्यासाठी देवच आपल्याला मदत करू शकतो. परमेश्वराकडून हे जे मरण आहे ते परमेश्वराकडून नाहीये. मरण जे आहे, मरणाची जी नांगी आहे ती सैतानाचं हत्यार आहे, सैतानाचं आहे. आता तुम्ही, मी, आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की बाबा जो जीवन देणारा परमेश्वर आहे त्याच्या मार्गावर मला जायचंय का? ओके, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे ह्याबद्दल. शास्त्र आपल्याला काय सांगतं? लक्षपूर्वक ऐका, खूप 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 जबरदस्त वचन आहे. आणि शेवटला जे मी हायलाइट केलं मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. प्लीज कोणीतरी चांगल्या रीते पटकन वाचा.
वाचू ब्रदर. येस ताई वाचा. तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला. तेव्हा कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, प्रभुजी, आमच्यासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईन, तुम्ही कोठले आहात हे मला माहित नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्या समोर खाणे-पिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहित नाही. अहो सर्व अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. लूक 13वा अध्याय 22 ते 27 वचन. आमेन. आमेन आमेन. थँक्यू. म्यूट करा. प्रियांनो, हे वचन इतकं सहज आणि सरळरित्या बोलतोय, ह्याच्या मागे मी काय बोलावं? पण मी तुम्हाला इतकं सांगेल की अरुंद जो मार्ग आहे, अरुंद मार्ग हा घ्यायला आपल्याला आवडत नाही. सर्वांना हायवेने जायचंय, सर्वांना अशा जागी जायचंय जिथं खूप मोठा घोळका आहे. प्रियांनो, अरुंद मार्ग आहे, अरुंद मार्ग घ्यायला सांगितलंय. काही जणांना लक्षात आलं नसेल म्हणून मी सांगतो, अरुंद मार्ग खूप कठीण असतो. अरुंद मार्गात अडचण असते, त्रास असतो, सोप्पा नसतो. आणि देवाच्या अनुसार जर आपण बघितलं तर प्रभू म्हणतो आपण अरुंद मार्ग घेतला पाहिजे. तोच मार्ग आहे स्वर्गाचा. तुम्हाला दुःख, कष्ट, त्रास होत असतील तर म्हणजे तुम्ही देवाच्या मार्गावर आहात. पण नोकरी बाबतीत तुम्हाला त्रास होत नाही, तुम्ही अजून नोकऱ्या शोधत राहिलाय, जे सॅटर्डेला तुम्हाला सुट्टी देत नाही राहिलेत, तरी पण तुम्हाला त्रास होत नाही राहिलाय. तुम्ही भरपूर कमवताय आणि कमवायची इच्छा पण ठेवताय आणि तुम्हाला भेटतंय पण. लक्षात घ्या, अरुंद मार्ग आहे का हा? विचार करा ह्याबद्दल की बाबा रे, मी खरंच देवाच्या मार्गावर चाललोय का मी काहीतरी आपलंच हे करतोय, आपल्याच मनाचं काहीतरी करतोय. अनेक अशा गोष्टी आहेत जे आपल्याला स्पष्ट माहिती हे पाप आहे, हे चुकीचं आहे, आपल्याला माहिती आहे. ख्रिस्ती ह्या नाते आपल्याला माहिती आहे, बाबा मला व्यभिचार नाही करायचा आहे. व्यभिचार म्हणजे काय असतो ह्याचं डेफिनेशन ख्रिस्ती लोकांपेक्षा जास्त कोणाला माहिती नाही. आपल्याला माहिती व्यभिचार आहे, हे चुकीचं आहे, आपल्याला करायचंच नाही, त्या भानगडीत पडायचंच नाही. मग आपण त्या गोष्टीला एंटरटेन का करतोय? आपण सोडून दिला पाहिजे तो नाद. आपल्याला माहिती आहे की लबाड बोलणं, कोणाच्या विषयी खोटी साक्ष देणं चुकीचं आहे. मग आपण का 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 बसून इथल तिथलच्या गप्पा करतोय? बहिणींनो, मी तुमच्यासाठी स्पष्ट बोलतो, भावांकडे तर इतका वेळ नसतो आणि ते काय, त्यांना भावांचे विचार तसे नसतातच. ते खूप सरळ सरळ दुसरंच काहीतरी चालू असतं त्यांचं, ते तुम्हाला माहिती आहे. पण ह्या बाबतीत तुम्ही खूप सावध राहायला पाहिजे की कुठं तोंड उघडताय, काय बोलताय, काय चाललंय. कारण का इतका त्रास होतो ना त्या सर्व गोष्टींनी. आणि हे त्रास पृथ्वीवर तर ठीक आहे, पण ह्या त्रासांमुळे तुमचं सार्वकालिक जीवन जावं हे देवाची इच्छा नाहीये. ओके, ही इच्छा नाहीये. आता जेव्हा एकदा दरवाजा बंद झाला तर मी तुम्हाला सांगतो, प्लीज लक्षात घ्या, हे जे आहे हे दाखलारूपे प्रभू येशू सांगतोय आपल्याला. पण खरी स्थिती ही आहे, खरी गोष्ट ही आहे की जेव्हा दरवाजा बंद होईल ना, तेव्हा आपण तो दरवाजा वाजवण्यासाठी पण तिथं जिवंत नसणार. समजतंय मी काय म्हणतोय? हो दादा. हा दाखला आहे, दाखल्यामध्ये भरपूर गोष्टी खालीवरती होऊ शकतात. कारण का प्रभू आपले विचार बघून प्रत्येक वेळेस दाखला टाकतो की कुठेतरी सत्य पण त्यांना आपल्याला कळेल म्हणून. पण जेव्हा दरवाजा बंद होऊन जाईल टोटली, तेव्हा आपण जिवंत पण राहणार नाही. ओके, तर हे जे आपल्याला जीवन भेटलं आहे, ह्या जीवनाचं सोनं करून ही जे प्रभूचं प्रेम,
आपल्याला समजलं आहे, हे जे एक मार्ग, सत्य आणि जीवन भेटलं आहे, हे आपण नाही सोडायला पाहिजे प्रियांनो. ओके, मी काय खूप मोठा हे नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीची भीती माझ्या डोक्यावर सतत असती. असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यावर ही ही गोष्ट नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही एक मी एक खूप विचित्र असं जीवन जगतो. प्रत्येक सकाळी, दुपारी, संध्याकाळी आपण स्वतःला पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे की बाबा मी काय करतोय. आता काय जण विचार करत असतील की नेमकं कसं असणार आहे, म्हणजे थोडे पाप केले तर चालतील का, जास्त पाप केले तर चालतील का. मी तुम्हाला एक सोपं डेफिनेशन देतो. इथं काय लिहिलंय, इथं वाचा, खाली बघा. सर्व अनाई, अनाई ला मराठी इंग्लिश वर्ड आहे इनिक्विटी. मराठीत कदाचित मी चांगलं प्रनाऊन्स नाही करत आहे. सर्व अन्याय करणारे लोक माझ्यापासून दूर व्हा, असं शास्त्रात प्रभू म्हटलंय. आता हा जो शब्द आहे, जो मी मराठीत रेड केलाय, इंग्लिश मध्ये त्याचं भाषांतर दिलंय तुम्हाला, त्याला म्हटलंय इनिक्विटी. इनिक्विटी म्हणजे काय, कोणी सांगेल? मी 2-3 वेळेस सांगितलंय बायबल स्टडी मध्ये. कोणाला लक्षात आहे इनिक्विटी म्हणजे काय? इनिक्विटी म्हणजे प्रियांनो, असं पाप ज्याच्यापासून आपण फिरायला तयार नाही आहोत, त्याला म्हणतात इनिक्विटी. अशी गोष्ट जी आपल्याला सोडायची नाहीये. एक हफ्ता सोडतो, परत तिकडच जातो, त्याला म्हणतात इनिक्विटी. 1 महिना सोडतो, परत तिकडच जातो. 1 दिवस सोडतो, परत तिकडच जातो. तशा पापाला म्हटलं जातं इनिक्विटी. आता हा शब्द मराठीत तर नाहीये, अन्यायी असं काहीतरी लिहिलंय तिकडं. पण मी तुम्हाला साफ सांगतो, जीवनात पाप आहेत, आपण सर्वच चुका अपराध करतो. पण जेव्हा आपले डोळे उघडतात, 3 फेस आहेत पापांचे, 3 फेस आहेत. ओके, हे तुम्हाला मी जे सांगतोय हे बायबल सेमिनरी मध्ये पण नीट शिकवलं जात नाही. लक्षात घ्या, पापाचे 3 फेस आहेत. पहिली गोष्ट, पाप जे अंतःकरणात येतं. चुकीचे विचार आले, ठीक आहे, आता चुकीचे विचार प्रत्येक वेळेस येतात, ते पाप नाहीये. हॅलो, लक्षात घेते सर्वजण? चुकीचे विचार दररोज येतील, ते पाप नाहीये. पण त्या चुकीच्या विचारांना घेऊन आपण चालत राहिलो, इमॅजिन करायला लागलो, कृती तर केली नाही पण इमॅजिनेशन चालू आहे, कल्पना करतोय. मग ते विचार कधी तुमचं रिअलिटी माइंड मध्ये होऊन जाईल तुम्हाला पण समजणार नाही, आणि ते पाप होऊन जातं. विचार करत असताना लोक वेगवेगळे इमॅजिनेशन करतात. मी गेलो नाही तिच्या संती, गेलो नाही त्याच्या संती, असं नाही तसं नाही, पण डोक्यात हे सर्व चालले. ह्याला म्हणतात पापाचा पहिला स्टेज, पहिला टप्पा. डोक्यात ह्या गोष्टी आल्याच नाही पाहिजे. जशी भीतीला मी काल सांगितलं की भीतीला पण आपण चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. आपण म्हणतो पण आपल्या हातून चुका होतातच सर आपल्याकडून. असं नाही बोलायचं मधी. मी काय शिकवतोय त्याच्याकडे तुम्ही लक्षात घ्यायचा प्रयत्न करा प्लीज. डोक्यात विचारात आपल्या विचार वाईट येऊ शकतात. मला एक भाव आवडत नाही, ठीक आहे, त्याच्याबद्दल वाईट विचार आले वाईट विचार, वाईट नाहीये, पाप नाहीये, पण त्याच वाईट विचारांना मी जागा दिली माझ्या अंतःकरणात. आता मी चित्तोय, आता मी बघतोय की कधी ह्याचं काहीतरी वाईट होते. पाप आहे का नाही? हो, बरोबर आहे, पाप आहे. हे पाप आहे. वाईट विचार आले तेव्हाच मी त्या विचारांना देवासमोर मांडायचे होते. आलं का लक्षात? हो पास्टर, बरोबर आहे. तेव्हाच मी प्रार्थना करायची होती की परमेश्वरा, मला हे वाईट विचार आलेत माझ्या अंतःकरणात, ही व्यक्ती तर वाईट आहे पण मला वाईट व्हायचं नाही. तू जसा चांगला आहेस, तू जसा प्युअर आहेस तसंच राहायचंय.
पण आपण काय करतो, न्याय निवाडा आपल्या हातात घेतो. आता ह्याचा काटा मी गोडीत काढणार. मग आपण डोक्यातच गोष्टी रचायला लागतो. पाप आहे, हे पाप आहे, पापाचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा, जेव्हा पाप आपण ते करायला लागतो, मग आपण जेव्हा डोक्यात एकदा गोष्ट बसली ना, बिलीफ सिस्टम मध्ये एकदा गोष्ट आली ना, तो व्यक्ती त्याच्याच हिशोबाने जीवन जगायला लागतो, त्याच्या सेन्स मध्ये असो नसो. मग ते डोक्यात एकदा आलं ना, त्याच्या डोक्यात बसला ना एकदा माणूस, मग तो आपण त्याला कसं घेऊन जायचं खड्ड्यापर्यंत ते आपण नियोजन करायचा परिपूर्ण प्रयत्न करतो. आणि डोक्याने काय होत नसेल तर आपण कृतीने करतो. आमेन. समजते मी काय म्हणतो? आमेन आमेन. आमेन आमेन. हा पापाचा दुसरा टप्पा आहे. आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर देवाचा आत्मा तुमच्याशी माझ्या संती बोलत असतो. कधी कधी आता इतके आपण इंटेलिजंट नाही आहोत, मूर्ख आहोत. पापी मनुष्य खूप मूर्ख आहे, मी तुम्हाला सांगतो. इतका मूर्ख आहे की त्याचा स्वतःचं जे हृदय आहे ते पण त्याला फसवतं. आमेन. 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 28 लोक आहेत तिकडं, पण मला असं वाटत नाही तुम्हाला हे पचत राहिले. आमेन. 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 तर प्रियानो, ह्या गोष्टीमध्ये आमेन आमेन. दुसऱ्या टप्प्यात आलो का पहिल्या टप्प्यात आपल्याला हे पण कळत नाही, इतकं आपण फसलेलो आहे. पण हा दुसरा टप्पा आहे की आपण कृतीत पाप करायला लागतो. मग तिसरा टप्पा जो आहे तो आहे असा की देवाचा आत्मा इतका रडला आपल्यासोबत, इतका रडला, पण ते पाप इतकं प्रिय झालंय, की त्याच्यासमोर देवाचे बलिदान, देवाची कृपा आपल्यासाठी काय नाही. आणि आपण ते पाप करत राहतो. त्याला म्हणतात इनिक्विटी. की आपण देवापासून इतकं पाठ फिरवतो की आपल्याला देवाचा नीट आवाज पण ऐकू येत नाही त्यानंतर. पण आपण आपली स्वधार्मिकता मिरवतो. चर्चला जाणार, सर्वात पुढं बसणार, सर्वात पहिले मी गाणं म्हणणार, संदेश पण मीच देणार, प्रार्थना पण मीच करणार, जे दान दिलं त्याची पण घोषणा पण मीच करणार, मग बाहेर जाणार, न्याय पण मीच करणार. हे सर्व सैटनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आमीन. समजते मी काय म्हणतोय? आमेन. 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 प्रियानो, हे खूप 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 सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगतो, मी शिकलो असेल काहीतरी, देवाचे वचन मी कदाचित तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त वाचलं असेल, पण मला भीती वाटती ह्यासाठी की बाबा सैतान आज पण जिवंत आहे. तो आज पण आपल्याला ह्याच्यात टाकायला सर्व काय करायचा प्रयत्न करत आहे. ओके. आणि तिमतीला हे पत्र संत पाऊलनी पत्र लिहिलं. त्या पत्रात हे वचन आहे. कोणीतरी सुंदर मराठीत वाचेल पटकन? तुम्ही सर्च नाही हे नाही केलं? नाही दिसत आहे, गेला असेल नाही कदाचित. एक मिनिट, मी गेलं तुमचं मगाशी. परत शेअर करतो. नो प्रॉब्लेम. ओके, दिसतंय आता. कोणीतरी वाचेल? म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसताही भीती व कापत आपले तारण साधून घ्या. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 ते 12. आमेन. आमेन. भीती आणि कापत आपले तारण साधून घ्या. तारण देवाची योजना आहे, देव देणार आहे तारण. पण दिलेली गोष्ट ठेवणं ही कोणाची हे आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे? ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रियांनो. देवानी तारण दिलंय, प्रार्थना करण्याची आणि देवाचं शास्त्र वाचायची कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? देवाची आहे का? देवदूतांची आहे का? आपली
स्वतःची. आपली. नाही, आपली स्वतःची. उपास करणं कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बऱ्याच जणांना तीन वेळेस जेवायची गरजच नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. बऱ्याच जणांना 3 वेळेस जेवायची गरजच नाहीये. 2 वेळेस जेवला ना तर पुरेशी आहे. काय काय जण बिचाराला खेटून आहेत. तुम्ही एकदाच जेवा. ते तुमच्यासाठी पुरेशी होईल. तुमचं डोकं पण चांगलं चालेल, अंतःकरण पण खुश राहील आणि तुम्हाला योग्य गोष्ट योग्यरित्या करता येईल. पण नाही, आपल्याला 3-4 वेळेस जेवायचंय. आपण पाहायला पाहिजे की बाबा मी माझ्या पोटाला किती मोठा स्थान दिलं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबा मी देवाच्या वचनात किती वेळ घालवत राहिलोय. काय समजतं मला देवाच्या वचनातलं? आपण विचारलं पाहिजे स्वतःला की बाबा मी आज गुडघ्यावर गेलो का नाही? कारण का जर तुम्ही हे वचन वाचलं ना प्रियांनो, ह्या वचनाच्या वरती लिहिलंय फिलिपिकरासमध्ये की प्रत्येक गुडघा प्रभू समोर टेकणार आहे. मग आज तुम्हाला आणि मला निर्णय घ्यायचा आहे की बाबा मी आज प्रभू समोर माझे गुडघे टेकणार का नाही? हे आज आपल्याला तुम्हाला आणि मला निवडून घ्यायचंय. जर आपण हे करायला तयार नसो, जर आपल्याला हे हे वर्तमान स्थितीतलं सत्य हजम होत नसेल की बाबा आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत आणि देवाची एक योजना, एक महान संघर्ष चालू आहे. त्या संघर्षात मला माझं अनंत जीवन जे आहे ते मला सिक्युअर करायचं आहे. तर प्रियांनो, आपल्याला कोणी नाही वाचू शकतं. मग मी तुम्हाला सांगतो, जर एखादा व्यक्ती हट्टी असेल, जर एखादा व्यक्ती इनिक्विटी करत असेल, ज्याच्याबद्दल आपण पहिले बोललो, तर त्याला देव पण वाचू नाही शकणार. का? कारण का देव कधी कोणावर फोर्स करत नाही. आमेन, बरोबर आहे? आमेन आमेन आमेन. देवाची अंतःकरणापासून खोल अशी इच्छा आहे की मी त्याच्यासोबत स्वर्गात असावं. आणि प्रियांनो, मी तुम्हाला हे इतकं स्पष्ट, इतकं कडकरित्या सांगतोय, कारण का माझी इच्छा ही आहे की जरी मी नसलो तरी तुम्ही असावं. आमेन. आमेन आमेन. आमेन आमेन. आपण काळजीपूर्वक विचार केले पाहिजे. जे काय करतोय जीवनात, हे बाबा हे माझ्या अनंत जीवनासाठी आहे का नाही? हिथं तुम्ही तुमचा स्वार्थ थोडासा बाळगा पाहिजे तर. पण हे लय महत्वाचं आहे प्रियांनो, की तुम्ही प्रत्येक जो स्टेप घेताय तो देवाच्या वचनानुसार आहे. तो तुम्हाला देवाच्या अनंत जीवनाच्या मार्गावर घेऊन जात आहे. अनंत जीवनाचा जो मार्ग आहे, ही जी क्रिया आहे आनंद जीवनाची, ही खूप लांब आहे, म्हणजे मोठी आहे. एका दिवसात कोणाला आनंद जीवन प्राप्त होत नाही. देवाकडून मला एक दान भेटलं, आनंद जीवन देतोय म्हणून. पण हे काय झालं तुमचं तारण आता झालं असं नाहीये. तारणाची जी विधी आहे, जी प्रणाली आहे, ती जीवनभर चालती. त्याच्या अनुसार तुमचं चरित्र घडतं किंवा ढासळतं. आणि जर तुमचं चरित्र बांधल्या गेलं, चांगलं झालं, तुम्ही चांगले झाले, तर तुम्हाला ख्रिस्ताची वाणी ऐकू येईल. आमेन. आमेन आमेन शेवटचा जो कर्णा वाजेल तो तुम्हाला ऐकू येईल प्रियांनो. आपण खड्ड्यात पण असलो, आपला राख पण झाली, आपलं माती पण झाली, त्याच्यात पण प्रभू आपल्याला जो शेवटचा जो कर्णा आहे तो ऐकवेल. आणि आपण हे खूप खूप सेन्सिटिव्हली शिकलो पाहिजे, समजलो पाहिजे. एक शेवटचं वचन पहा तुम्ही, योहान 6:27-29 आपण वाचूया. कोणीतरी प्लीज वाचेल? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. योहान 6:27-29. आमेन. आमेन. आमेन ताई, थँक्यू सो मच. पहिली गोष्ट काय प्रियांनो,
पहिली गोष्ट ही आहे की शास्त्रात आपल्याला प्रभूने आदेश दिलाय की नाशाला जाणारं जे अन्न आहे, ओके, माणूस जे काय करतो ते अल्टिमेटली पोटासाठी करतोय. मग गाडी येते, मग घर येतं, बरोबर आहे. पण अल्टिमेट त्याचा गोल हा असतो की माझ्या लेकरं भुकेले झोपी नाही जावं, बरोबर आहे ना. बरोबर. पण हो ह्याच बरोबर आहे. गोष्टीमध्ये सर्व गोष्टी समावतात की हे ज्या गोष्टी नाशाला जाणार आहेत, जेवणापासून तर राहण्यापर्यंत, ह्याच्यासाठी आपण श्रम केले नाही पाहिजे, लेबर केलं नाही पाहिजे, मेहनत केली नाही पाहिजे. मेहनत हा जीवनाचा भागच आहे. पण जर असल मेहनत करायची आहे, लक्षात घ्या, जर असल मेहनत करायची आहे तर ती आहे तुमच्या तारण्याच्या योजनेसाठी. कारण का शास्त्र आपण पहिले थोड्या वेळ अगोदर वाचलं की तिथं जाणारे खूप थोडे असणार आहेत. तर तुम्ही आणि मी प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की मी चाललोय का? हो, माझ्यावर प्रभू प्रेम करतो, हो त्याचं प्रेम अनंत आहे, हो त्याची दया, त्याचं जे प्रेम आहे, त्याची जी दया आहे ती सनातन आहे. पण त्या सनातन दयाला, प्रेमला मी प्रतिसाद दिला आहे का? माझं तारण होत आहे का? हा प्रश्न आपण प्रत्येक जणांनी विचारला पाहिजे. हितश्रम घेतले पाहिजे. सकाळी उठून पहिले गुडघ्यावर गेलो पाहिजे. शेजारचे घाबरले पाहिजे की भूत आहे का काय. प्रार्थनेला वेळ काढला पाहिजे. देवाचं कार्य जे आहे, देवाचं काम आहे, त्याला प्रथम स्थान दिला पाहिजे. नोकरी हे ते सर्व करायचीच आहे आपल्याला, पण प्रथम देवाच्या गोष्टीला आपण प्रथम स्थान दिला पाहिजे की बाबा देवाचं जे आहे ते करायचे मला, कारण का त्या महान परमेश्वरासमोर मी काहीच वेळाने थांबणार आहे. आपण खोट्या भ्रमात जीवन जगत राहिलोय असं आपल्याला वाटते, हजारो वर्ष लागलेत. नाही 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 नाही. जर कोणाला असं वाटतं तुम्ही 60 वर्षापर्यंत जगणार आहात, तर आत्तापासून तुमचे जे 60 वर्ष ते किती आहेत ते मोजा आणि दिवस किती आहेत ते कॅल्क्युलेट करा आणि त्या हिशोबाने एक एक वाईज मॅन म्हणून, एक हुशार व्यक्ती म्हणून तुम्ही प्रत्येक निर्णय घ्या प्रियांनो, की मला देवाच्या राज्यासाठी झटायचंय. हे कठीण आहे, तुम्हाला सांगतो हे कठीण आहे. पण जर मी हे करू शकतो तर तुम्ही हे करू शकता. मी इतका हुशार नाही, इतका चांगला नाही, पण मी एक असा विचार करतो की बाबा तुम्हाला आदर्श द्यायचा, की देवाचं काम पहिले ठेवायचं, देवाच्या गोष्टी पहिले ठेवायच्या, देवाच्या गोष्टीमध्ये कुटुंबाला चालवायचं. माझं कुटुंब काही एवढं परफेक्ट नाही, इतकं नेगेटिव्ह आहे माझं कुटुंब आणि त्या कुटुंबाचा मी नेगेटिव्ह भाग आहे. पण मी अंतःकरणात ठेवलंय, मनात बसून ठेवलंय ह्या गोष्टीला आणि काय भावांनी काय बहिणींनी पण केलंय इथं की माझ्या कुटुंबाला मला आमचं तारण व्हायलाच हवंय. तर ह्याचं श्रम, ह्या गोष्टीचं श्रम आपण घेतलं पाहिजे. ओके, ह्याच्या पलीकडे काय नाही प्रियांनो. हे शेवटचं वचन कोणी वाचेल 28 पासून प्लीज. हे इथं बघा, तुम्ही लक्षात घ्या, आपण संपत आहोत. प्लीज कोणीतरी वाचेल 28 पासून. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आमेन. देवाचं काम हेच आहे की तुम्ही ज्याला त्यांनी पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवावा. प्रियांनो, ही विश्वास प्रणाली ज्याच्याबद्दल मी बोलत आहे ना, विश्वास ठेवणे म्हणजे हे नाही मी बोललो प्रभूवर विश्वास आहे माझा, पण मी मूर्तीपूजा करतोय, मी हे करतोय, मी तिथं जातोय, मी व्यभिचार करतोय, मी प्रत्येक जणाबद्दल लबाडी करतोय, मी चोरी करतोय, मी हत्या करतोय, माझ्या स्वतःला पण मारत आहे, मी काहीतरी चुकीचं खातोय पितोय. ह्याला देवावर विश्वास ठेवणं नाही म्हणत. विश्वास प्रणाली किंवा विश्वास सिस्टम जी आहे ती अशी आहे प्रियांनो, की एखाद गोष्ट तुमच्या डोक्यात पण आली ना, तर तुम्ही प्रभूच्या वचनाला त्याच्यावर स्थान देताय. मग तुम्ही म्हणू शकता, मग मी म्हणू शकतो की नाही, देवाच्या गोष्टी, ख्रिस्तावर मी विश्वास ठेवलाय. आय मला आय विश माझ्याकडे थोडा अजून वेळ असता, मी ही गोष्ट अजून चांगल्यारीत्या बारकाईने एक्सप्लेन केली असती. पण विश्वास प्रणाली म्हणजे विश्वासात, अंतःकरणात, तुमच्या ह्या बिलीफ सिस्टम मध्ये प्रभू येशू नंबर 1 असावं. आमेन.
Amen. Amen. आमेन. देव करो आपल्या आमेन, सर्वांना आमेन. आशीर्वाद देव. प्रियांनो, वेळ थोडा कमी होता म्हणून खूप लवकर आटपलं मी. देव करो तुम्ही ह्याच्यावर मनन चिंतन करो, आणि जे बहीण भाऊ ऑनलाईन देखील ऐकत आहेत, प्रियांनो, तुम्हाला काय वाटतं, कसं, तुमचे काय विचार आहेत, तुमचे काय मत आहेत, कृपा करून तुम्ही कमेंट्समध्ये टाका, काय हरकत नाही. आणि जर कोणाला काय अजून शिकायची इच्छा असेल तर तुम्ही प्लीज तिथे तुम्ही कमेंटमध्ये टाका, सांगा की आम्हाला हे शिकायचंय, ते शिकायचंय, आणि आपण त्यानुसार काहीतरी योजना करायचा प्रयत्न करूया. आपण जर सर्व गुडघ्यावर असो तर आपण मान खाली घालून पटकन एक छोटी प्रार्थना करूया. हे आमच्या महान दयाळू कनवाळू पित्या, प्रभू, आम्ही जे शिकत आहोत त्या गोष्टी इतक्या खोल, इतक्या गांभीर्याच्या आहेत की माझी पात्रता नाही प्रभू ते सर्व शिकवायची. प्रभू, इतकंच मी विनंती करतो की आम्हाला ह्या गोष्टी समजू दे, नसल समजल्या तर तुझ्या आत्म्याने समजो. आणि पित्या, आमचा स्वार्थ, आमची जी सेल्फ रायचसनेस आहे, त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रभू तुझी वाणी आम्ही ऐकावं, आमच्या अंतकरणाचा पालट व्हावं, हीच आमची सर्वांची इच्छा आहे प्रभू, आणि तुझी इच्छा आहे. तर आम्ही प्रार्थना करतो की तू आमच्या जीवनाचं तारण कर. आम्हाला तुझ्या संगती जगायचंय प्रभू, कारण का तू चांगला आहेस. तू जर नसशील तर काही अर्थ नाही प्रभू, नको आहे ते जीवन प्रभू. आणि ते जीवन काय आहे त्याचा स्वाद आम्हाला इथंच तू दे, अशी मी विनंती करतो. हे पित्या, आमचे जितके बहीण भाऊ इथं आलेत आणि जे नाही आलेत त्या सर्वांना, आणि जे ऑनलाईन ऐकत आहेत, मी विनंती करतो प्रभू की तू आशीर्वादित कर. तुझ्या आत्म्याने त्यांना भरून, खऱ्या वाईटाचं ज्ञान त्यांना पुरून प्रभू, त्यांना खरी गोष्ट निवडण्यासाठी मदत कर. आणि हो असो प्रभू की आम्ही सर्व तुझ्या राज्यात प्रवेश करो, थोडे किंवा असो तरी तुझ्या राज्यात प्रवेश करो, आणि तुझ्या प्रेमाची साक्षा जगभर सांगत जाओ. ही प्रार्थना धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. आमेन. Amen. 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 आमेन, 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 आमेन. Amen. Thank you, brother. प्रेज लॉर्ड. थँक्यू प्रियांनो. वेळ आपली